मित्रांनो, आज पहिल्यांदा कुठल्या तरी विधेयकामुळे लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारचा पराभव झालाय. हो मित्रांनो, 131वी जी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदी सरकारने आज लोकसभेमध्ये ठेवली होती, त्याच्यामध्ये 298 मतं हे सत्ता पक्षात म्हणजे विधेयकाच्या बाजूने आणि 230 मतं ही विरोधात पडली. आता हे 33% आरक्षण महिलांना दिलं पाहिजे, हे 2023 सालीच लोकसभेमध्ये हे सगळ्यांच्या एकमताने मंजूर झालेलं आहे. मग हे विधेयक परत का घेऊन आलं मोदी सरकार? तर याच्यामध्ये ह्या गोंडस नावाखाली, महिला आरक्षणाच्या नावाखाली अजून 2 विधेयकं त्यांनी आणली होती. एक होतं डिलिमिटेशनचं, म्हणजे पुनर्रचना होणार मतदारसंघांची आणि त्याच्यामध्ये मतदारसंघांची संख्या वाढणार, आणि तिसरं विधेयक होतं जे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथली संख्या वाढणार त्या मतदारसंघांची. पण मित्रांनो, डिलिमिटेशन्स व्हायला हवं का? तर नक्कीच व्हायला हवं. ज्या प्रकारे लोकसंख्या भारताची वाढली आहे, त्या अनुसार डिलिमिटेशन्स व्हायलाच हवं. पण ते सेन्सेसनुसार व्हायला पाहिजे, ते जनगणनेनुसार व्हायला पाहिजे. आता याला जर आधार 2011ची जनगणना मानायचं असेल, तर त्यानंतर वाढलेले मतदारसंघ, वाढलेली लोकसंख्या, त्याचा विचार कुठेतरी यात होताना दिसत नव्हता. या फक्त 33% आरक्षण हे वरून दाखवलं जात होतं, पण डिलिमिटेशन्स करायचं होतं, मतदारसंघांची पुनर्रचना करायची होती आणि 2029च्या इलेक्शनची तयारी या माध्यमातून करायची होती. पण हा डाव कुठेतरी विरोधी पक्षांनी हाणून पाडलाय. त्यांच्या एकजुटीमुळे हे विधेयक मंजूर झालेलं नाहीये. साऊथ विरुद्ध नॉर्थ, म्हणजे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, हा वाद ह्या यांनी अजून याला कुठेतरी फुंकर घातली असं म्हणता येईल, किंवा हा जोर धरेल असं दिसतंय. कारण दक्षिण भारतातल्या लोकांनी, दक्षिण भारतातल्या राज्यांनी तिथे त्यांची लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये ठेवली, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवला. त्यांचा जीडीपी मधला वाटा मोठा आहे. म्हणजे एवढं सगळं असताना सुद्धा जर त्यांच्या लोकसभेतल्या ह्या सीट्स कमी होणार असतील, खासदारांची संख्या कमी होणार असतील, तर ऑब्व्हियसली ते राज्य विरोध करणार आहे. आणि उत्तरेतल्या त्यांची फक्त लोकसंख्या जास्त आहे म्हणून तिथे सीट्स वाढणार असतील, तर हेही कुठेतरी संयुक्तिक नाही. आणि जो या पूर्वीच्या ज्या जागा होत्या त्याच्या तुलनेमध्ये तर फारच जागा ह्या युपी बिहारच्या वाढत होत्या आणि साऊथच्या राज्यांच्या कमी होताना दिसत होत्या. त्याच्यामुळं एकजुटीने विरोधी पक्षांनी एकजूट करून 230चा आकडा हा विरोधामध्ये त्यांच्या गेलेला आहे मोदी सरकारच्या, आणि हे विधेयक त्या ठिकाणी आता पडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं?